आजही काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाकडून विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर आजपासून 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदीपात्रात कमालीची वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीला पूर आलाय। गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली जाते आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे। गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसलाय, तर अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे।